पी या ठिकाणी 90 डिग्री आहे, म्हणजे ट्रायंगल बघूया कसा येईल. ओ पी क्यू याच्यामध्ये पी राईट अँगल आहे आणि ओ पीची लेंथ 1 सेंटीमीटर दिली आणि पी क्यू ओ पी मायनस पी क्यू इज इक्वल टू 1. ओ पी 7 सेंटीमीटर आहे, सॉरी 7 सेंटीमीटर आहे आणि ओ पी मायनस पी क्यू इज इक्वल टू 1 सेंटीमीटर आहे. आणि मग आपला पायथागोरस थेरम काय सांगतो, आपल्याला कोणती तरी एक साईड काढायची आहे समजा, तर मग पायथागोरस थेरम बाय ठीक आहे. पायथागोरस थेरम प्रमाणे ओ पी स्क्वेअर किंवा ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. बघा लक्षात येते का. आता याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहेत, कोणती व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, फक्त ओ पीची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर माहिती आहे आणि काय माहीत नाही तर ओ क्यू पण माहीत नाही आणि पी क्यू पण माहीत नाही. हे लक्षात येते का बघा. ओ क्यू माहीत नाही आणि पी क्यू माहीत नाही, दोन व्हेरिएबल झाले. आपण जर याला एक्स आणि याला वाय म्हणत असेल तर एक्स आणि वाय दोन माहीत नाहीत. आपल्याला पायथागोरस थेरमने एखादी व्हॅल्यू काढता येते, दोन व्हॅल्यू कधी काढता येत नाहीत. मग इथे काय करायचं तर हे दिलेलं आहे, एक व्हॅल्यू दुसऱ्याच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची. फॉर एक्झाम्पल मायनस पी क्यू तिकडे घेतला तर ओ पीची व्हॅल्यू येणार 1 प्लस पी क्यू. बस ओ पीची व्हॅल्यू कुणाच्या फॉर्ममध्ये मिळाली, पी क्यूच्या. म्हणजेच पी क्यू आहे तसा ठेवला आणि ओ क्यूची व्हॅल्यू, सॉरी हे काय आहे काहीतरी ओ क्यू मायनस पी क्यू, इथं ओ क्यू पाहिजे, ओ क्यू मायनस पी क्यू. आणि मग ओ क्यूची व्हॅल्यू कुठल्या फॉर्ममध्ये मिळाली, पी क्यूच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ओ क्यूची व्हॅल्यू 1 प्लस पी क्यू जर टाकली तर त्याचा स्क्वेअर, हे असं एवढं समजलं पाहिजे. आणि मग हे संपूर्ण इक्वेशन कोणाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं तर पी क्यूच्या लेंथला आपण एक्स मानूया. म्हणजे कॅल्क्युलेशन करणं पुढचं जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन येणार आहे आणि ते सॉल्व करणं सोपं जाईल. लेट पी क्यू इज इक्वल टू एक्स, सगळं इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये घेतलं आहे आणि मग इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये कसं येईल, 1 प्लस एक्स, पी क्यूची व्हॅल्यू एक्स टाकूया इज इक्वल टू 49 प्लस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स होल स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 प्लस 1 स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 2x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 49 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर दोन्ही साईडला कॅन्सल झाले, म्हणजेच फक्त 2x इज इक्वल टू 1 राईटला गेल्यानंतर 49 मायनस 1 म्हणजे 48 आणि मग एक्सची व्हॅल्यू 48 डिवाइड बाय 2 म्हणजे 24 येणार. 24 सेंटीमीटर एक्सची व्हॅल्यू आली. एक्स म्हणजे कोण आहे, देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. पी क्यूची व्हॅल्यू मिळाली आणि मग ती किंमत पी क्यूची इथे टाकूया. देअरफॉर ओ क्यू इज इक्वल टू 1 प्लस पी क्यू म्हणजेच 1 प्लस 24 इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. म्हणजे आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. पी क्यूची लेंथ आलेली आहे 24 सेंटीमीटर आणि ही लेंथ आहे ओ क्यूची 25 सेंटीमीटर. सगळ्या लेंथ मिळाल्या आणि काय फाइंड करायचं आहे, साइन क्यू आणि कॉस क्यू. देअरफॉर इथेच लिहितो साइन क्यू इज इक्वल टू, क्यू अँगल कुठे आहे बघा इथे, क्यूची अपोजिट साइड ओ पी अपॉन हायपोटेनियस आहे ओ क्यू, ओ पी अपॉन ओ क्यू. ओ पीची लेंथ आहे 7 अपॉन ओ क्यू हायपोटेनियस आलेलं आहे 25. 7 अपॉन 25 साइन क्यू आलं आणि कॉस क्यू इज इक्वल टू कॉस क्यू, क्यूची ॲडजस्टंट साईड म्हणजेच बेस आहे 24 पी क्यू अपॉन हायपोटेनियस आहे ओ क्यू इज इक्वल टू 24 अपॉन 25. एवढंच आहे, 7 अपॉन 25 आणि 24 अपॉन 25. नेक्स्ट क्वेश्चन,
इन ट्रायंगल पी क्यू आर राईट अँगल ॲट क्यू. पुढचा प्रश्न घ्या. इन ट्रायंगल पी क्यू आर राईट अँगल ॲट क्यू. अरे सगळे गेले का? चारुशीला कुठे? आदिती आहे, प्रीती आहे आणि रणवीर. आपण लोक आहे तर आपण पुढे नेऊया. आणि श्रेयल पण अजून जागे. ट्रायंगल पी क्यू आर ॲट क्यू. पी आर प्लस क्यू आर असाच क्वेश्चन आहे बघा. इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. पी आर प्लस क्यू आर. पी आर प्लस क्यू आर इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. आणि पी क्यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. अँड पी क्यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ साइन पी, कॉस पी आणि टेन पी. NCERT टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. डिटरमाइन साइन पी, कॉस पी अँड टॅन ऑफ पी. पी अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन, कॉस आणि टॅन फाइंड करायचे. आणि मग हा क्वेश्चन जो आहे तो NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. ह्याच्यामध्ये मी NCERT मधलेच क्वेश्चन का बोलतोय, महाराष्ट्र बोर्ड ICSE का नाही आहे, तर मी जे रेफर करतोय बुक ते NCERT बोर्डला कन्सिडर करून बनवलेलं टेक्स्ट बुक आहे. त्यामुळं मग NCERTचंच मेन्शन केलेलं आहे. हेच क्वेश्चन सगळे तुम्हाला वेगवेगळ्या लेवलमध्ये महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये आणि ICSEच्या बुकमध्ये पण भेटतील नक्की बघितले तर. काय करायचं बघा, स्टार्ट करा. एवढीच काळजी घ्यायची की ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये 2 अननोन नसले पाहिजे. मग पायथागोरस थेरम वापरून चालणार नाही. इथे जसा 7 होता, एक व्हॅल्यू 7 होती, पण राहिलेले 2 व्हॅल्यू मात्र अननोन नाही चालणार. मग एक व्हॅल्यू फाइंड करू शकतो, मग दुसरी व्हॅल्यू सेम साईडमध्ये कन्वर्ट करूया. जसं इथे पी क्यू पण माहीत नव्हता, ओ क्यू पण माहीत नव्हता. पी क्यू आहे तसा घेतला, पण ओ क्यूला कशात कन्वर्ट केलं, 1 प्लस पी क्यू, पी क्यूमध्ये कन्वर्ट केलं का, तर हे रिलेशन दिलं होतं. तसंच सेम इथे पण करता येईल. इथे एक साईड 2 साईडची ॲडिशन दिली आणि एक साईड दिली. सेम क्वेश्चन आहे बघा, लक्षात येतं का. फक्त थोडंफार ॲडजस्टमेंट कळली पाहिजे. इथे फिगर पण काढतो मी छानपैकी. राईट अँगल ॲट क्यू. क्यू या ठिकाणी 90 डिग्री आहे. हां, राईट अँगल ॲट क्यू. आणि मग पी बद्दल सगळं सांगितलेलं आहे. पी खाली घेतो आणि पी क्यू आर वरती येईल. आणि मग पी अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला साइन पी, कॉस पी, टॅन पी काढायचं आहे. म्हणजेच पीचे अपोजिट साईड परपेंडिक्युलर येणार, पीचे ॲडजस्टंट साईड बेस येणार आणि मग हायपोटेनियस हा येणार. यांच्या लेंथ काढायच्या आहेत. पी क्यूची लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला क्यू आर आणि पी आर पाहिजे. आणि मग पी आर आणि क्यू आरचं रिलेशन पण दिलं आहे. पी आर प्लस क्यू आर इज इक्वल टू 25. आणि मग तुम्हाला पी आर क्यू आरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला आवडेल का, क्यू आर पी आरच्या फॉर्ममध्ये. बघा, पाय बाय पायथागोरस PYTHAGORAS थेरम, पायथागोरस थेरम प्रमाणे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ठीक आहे. याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू आहे, पी क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 5चा स्क्वेअर प्लस क्यू आर आहे तसा घेतला. आणि या पी आरलाच मी 25 मायनस क्यू आरमध्ये कन्वर्ट केलं. आणि या क्यू आरला नाव देतो क्यू आर इज इक्वल टू एक्स. देअर पी आर काय येणार, पी आर इज इक्वल टू 25 मायनस एक्स.
म्हणजे पी आर येणार 25 मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर मानलेलं आहे आपण एक्सचा स्क्वेअर. हे सॉल्व करायला बरं पडेल. हे बघा इथलं लक्षात आलं का. आणि मग सगळं इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट झालं तर एक्समध्ये. अगोदर काय करूया, ब्रॅकेटचा स्क्वेअर सॉल्व करूया. म्हणजे ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करा दोन्ही साईडला. नंतर याचप्रमाणे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरला तिकडे मायनस येणार आहे. एवढंच फरक आहे. आणि मग 25चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 25 इंटू एक्स प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू राईट साईड आहे 5 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. दोन्ही साईडचा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. आणि मग 625चा स्क्वेअर 2 इंटू 25 म्हणजेच 50x इज इक्वल टू 5चा स्क्वेअर 25. आणि मग मायनस 50x राईटला घेऊया आणि 25 लेफ्टला. 625 मायनस 25 इज इक्वल टू 50x होईल. आणि मग 600 इज इक्वल टू 50x 0 कॅन्सल आणि 5ने डिवाईड केल्यानंतर 12 येईल. 12 5 60. कशाची व्हॅल्यू एक्सची. एक्स कशाला म्हणलं होतं, देअरफॉर क्यू आर काय मिळालं आपल्याला 12 सेंटीमीटर. क्यू आरची लेंथ मिळाली. त्यानंतर पी आर काय येणार, पी आर 25 मायनस एक्स आहे म्हणजे 25 मायनस 12 इज इक्वल टू 13. म्हणजेच पी आरची लेंथ मिळाली 13 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला आता सगळ्या साईड मिळाल्या. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. बघा मग या साईड मिळाल्यानंतर साइन कॉस आणि टॅन पी मिळेल. हां काय करूया, पी क्यू माहिती आहे, क्यू आरची लेंथ मिळाली 12 सेंटीमीटर क्यू आर आणि पी आर मिळाला 13 सेंटीमीटर. आणि मग सुरुवातीला काय करूया, साइन पी इज इक्वल टू, साइन पी म्हणजे काय तर पीची अपोजिट साईड म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू पी क्यूची लेंथ आहे 12/13 आला साइन पी. त्यानंतर कॉस ऑफ पी इज इक्वल टू पीची ॲडजसंट साईड बेस आहे पी क्यू अपॉन हायपोटेनियस पी आर, पी क्यू अपॉन पी आर म्हणजेच 5/13. आणि टॅन ऑफ पी, टॅन पी येणार अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजेच क्यू आर अपॉन पी क्यू, क्यू आर अपॉन पी क्यू. क्यू आरची लेंथ आहे 12/5, 12/13, 5/13 आणि 12/5, 12/13, 5/13 आणि 12/5. सिम्पल एक्झाम्पल आहेत, अवघड नाही आहे त्यात काय, फक्त एवढा पार्ट महत्त्वाचा आहे की जे दिलेलं आहे डायरेक्ट दिलेलं नाही आहेत व्हॅल्यू, एक व्हॅल्यू दिली आणि एकाचं बाकीच्या दोन साईडचं रिलेशन दिलं आहे, रिलेशन दिलं आहे त्याच्यावरून आपल्याला एक साईड दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करता येते आणि त्या व्हॅल्यू इथे पुट करता येतात. काय करूया, क्वेश्चनच देतो अगोदर. अजून फक्त एखादा क्वेश्चन घेऊया, 1-2 क्वेश्चन झाले की आपलं बऱ्यापैकी कवर होईल पार्ट. इफ टॅन थिटा इज इक्वल +1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2. बघा हे असले एक्झाम्पल आपण फक्त ट्रिग्नोमेट्री ॲडिशनल पार्ट आहे, आपण एक्सच्या किंवा ABCच्या फॉर्ममध्ये असे एक्झाम्पल अल्जेब्रिक आयडेंटिटीमध्ये अल्जेब्रामध्ये पाहिलेले आहेत. टॅन थिटा +1 अपॉन टॅन थिटा, इफ टॅन ऑफ थिटा +1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 2 आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थिटा +1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. फाइंड काय करायचं आहे, टॅन स्क्वेअर थिटा +1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा
आणि मग हे फाइंड करताना टॅन थिटाचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर 1/tan चा 1/tan स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 असं शॉर्टकटमध्ये आन्सर सांगू नका, कारण तसं होत नाही. बघा याच्यामध्ये खूप वेगवेगळे मेथड आहेत एक्झाम्पल सॉल्व करायचे. तुमची अल्जेब्राचे फॉर्म्युले वापरले तरी चालतात, पण त्यापेक्षा आपण सॉल्वच करूया जे दिलंय त्याच्यावरून आणि मग किंमत टाकूया. एवढंच बसेल. बघा काय दिलेलं आहे, टॅन थिटा प्लस 1/tan थिटा इज इक्वल टू 2. ॲक्च्युली याच्या भरपूर मेथड आहेत एक्झाम्पल सॉल्व करायच्या, पण त्यातली आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन झालेलं आहे, त्यामुळे मग क्वाड्रेटिक इक्वेशनची काहीतरी मेथड सॉल्व करूया. काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया किंवा प्रत्येक टर्मला टॅन थिटानी मल्टिप्लाय करूया. मला हा डिनॉमिनेटरमध्ये टॅन थिटा नको आहे, मी प्रत्येक टर्मला टॅननी मल्टिप्लाय करतो किंवा क्रॉस मल्टिप्लाय करून इकडचा डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय करा, सेमच येणार आहे. टॅन थिटा इंटू टॅन थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस इथे 1 येणार आणि इज इक्वल टू 2 टॅन थिटा येणार. आणि ही टर्म लेफ्टला घेतल्यानंतर टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 टॅन थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0. लक्षात येते का? बघा क्वाड्रेटिक इक्वेशन आलं ज्याच्यामध्ये टॅन थिटा म्हणजे आपला व्हेरिएबल आहे, आणि हे लक्षात येत नसेल तर मी एक्सच्या फॉर्ममध्ये देतो, x² मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि मग हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का सांगा, x² मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0 कोणाचा स्क्वेअर, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 0च येणार आहे, बरोबर आहे, 0च आहे, ठीक आहे. x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 0 येणार आहे आणि 0चा स्क्वेअर रूट काय 0च, म्हणजेच x मायनस 1ची व्हॅल्यू 0, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय 1. कशाला x मानला होता तर टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू काय मिळालं 1. ही किंमत साधी सोपी छान किंमत इथे फक्त टाकूया. झालं. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटाची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर प्लस 1/1चा स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस 1/1 म्हणजेच 1 प्लस 1 2. एवढंच उत्तर आहे 2. आणि दुसरी मेथड कोणती तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत असेल, x प्लस 1/x चा होल स्क्वेअर काय येतो तर x² प्लस 1/x² प्लस 2 फक्त. आणि मग हा 2 लेफ्टला घेतल्यानंतर x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 कशाची व्हॅल्यू येते x² प्लस 1/x² म्हणजेच टॅन स्क्वेअर प्लस 1/tan स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली तर टॅन थिटा प्लस 1/tan थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2. बघा टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू x प्लस 1/x म्हणजे टॅन थिटा प्लस 1/tan थिटा ची व्हॅल्यू किती दिली 2, 2चा स्क्वेअर मायनस 2, 2चा स्क्वेअर किती 4, 4 मायनस 2 किती 2. अशा पद्धतीनं आन्सर तेच येईल. हे पण चालेल, पण त्यासाठी तुम्हाला अल्जेब्रामधला हा छोटासा छानसा फॉर्म्युला माहीत पाहिजे, जो आपण अल्जेब्रिक आयडेंटिटीजमध्ये 9th मध्ये पाहिलेला आहे. मग तो माहीत असेल तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू येणार टॅन थिटा प्लस 1/tan थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 असं पण चालेल. हे नसेल तर मग ही पण मेथड छान आहे, सिम्प्लिफाय करायचं टॅन थिटा प्लस 1/tan थिटा, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन येईल, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करून टॅन थिटाची व्हॅल्यू मिळेल, टॅन थिटाची आलेली व्हॅल्यू फक्त इथे टाकायची.